स्क्रीन दिसेल सर? हा दिसते दिसते. हा ते मी MW मिनिमाइज करते. मिनिमाइज येते करता क्लोज करू नको. डायरेक्टली म्हणजे क्रॉसचं बटन दाबून ते बंद होईल. हा बंद होईल ते. हे मिनिमाइज ते केल्यावर मोठं होतं का? ओके. छोटं करता येत नाही त्याला. एक मिनिट. थांब तुला स्पॉटलाइट करतो मी, तुझा दिसेल. ओके आता बघ बरं. शेअर केलं ना PPT? PPT दिसत नाही पण. ओके हा दिसते आता. PPT दिसते सर? हा दिसते दिसते. स्क्रीन शेअर केली आता. रेकॉर्डिंग चालूच राहू दे. ओके सर. ते खाली सोड फक्त, खाली गेला. हा अजून असं मिनिमाइज करता येईल का त्याला? नाही सर. बरं ठीक आहे चालतंय. ओके ठीक चालतंय. Hello friends, myself Sagar Dinkar Shinde. I am student of NEC second year in our college, Rajashri Shahu College, Latur. Today we will discuss the basic definitions of topology. So let's start. So first of all, we will see the definition of topology, in which the definition is this: let X be a non-empty set and tau be a collection of subset of X. मीन्स व्हॉट की आपण काय करायचंय की एक सेट घेतला, आपण एक नॉन एम्प्टी सेट घेतला X आणि नंतर तू MSC आहे का? हॅलो नाही सर, लेक्चर चालू ठेवतो मी, सरला बोलत होतो. ओके सर. हा तर आपण काय करूयात की एक नॉन एम्प्टी सेट घेतला आपण X आणि त्या X चे आपण काय करू, जे काही पॉसिबल सबसेट असतील त्या सबसेटच्या कलेक्शनचा एक सेट तयार करू आपण. तो काय असेल, टाऊ असेल. तर टॉपोलॉजी म्हणजे काय असते की X चे जे काही सबसेट असतील त्यांच्या Xच्या सबसेटच्या कलेक्शनला आपण काय म्हणतो, टॉपोलॉजी म्हणतो. त्याच्यावरती आपण टॉपोलॉजी डिफाईन करतो. तर आपण इथं काय केलंय की एक नॉन एम्प्टी सेट घेतला X आणि त्याचे जे सबसेट्स आहेत त्या सबसेटचं कलेक्शन कशामध्ये घेतलं, टाऊ मध्ये. आणि हा जो टाऊ आहे, टाऊचा जो सेट तयार होईल सबसेटचा नवीन, तो टाऊ जर खालील 3 कंडिशन सॅटिस्फाय करत असेल तर तो सेट काय असेल, टॉपोलॉजी असेल. कशावरती, X वरती. आणि त्या दोन्हीचं पेअर म्हणजेच X आणि जो टाऊ आहे दोन्हीचं पेअर जर पेअर असेल त्याला काय म्हणू शकतो आपण, टॉपोलॉजिकल स्पेस. तर तेच आपण इथं बघितलेलं आहे की पहा, लेट X बी अ नॉन एम्प्टी सेट टाऊ बी अ कलेक्शन ऑफ सबसेट ऑफ X. एक नॉन एम्प्टी सेट घेतला आणि त्यांच्या सबसेटचं कलेक्शन घेतलं टाऊ मध्ये. देन सच दॅट, तर या 3 कंडिशन आहेत. त्यामध्ये फर्स्ट कंडिशन आहे की फर्स्ट कंडिशन मध्ये काय की T1 मध्ये की फाय बिलॉंगिंग टू टाऊ अँड X बिलॉंगिंग टू टाऊ. म्हणजे ते काही सबसेटचं जे कलेक्शन आहे टाऊचं, त्या टाऊ मध्ये काय असलं पाहिजे की फाय आणि X हे दोन्ही त्या टाऊचे मेंबर असले पाहिजे. ठीक आहे. तर ही पहिली कंडिशन. सेकंड कंडिशन काय की द इंटरसेक्शन ऑफ, स्क्रीन दिसत नाहीये का? नाही दिसत.
आता दिसते का? हो दिसत आहेत. तर काय करायचं आतापर्यंत ठीक आहे, परत घेऊया आपण. तर टॉपोलॉजी म्हणजे काय? टॉपोलॉजी डेफिनेशन कशी आहे की एक आपण नॉन एम्प्टी सेट घेतला एक्स आणि त्यांच्या सबसेटचं कलेक्शन घेतलं, जेवढे काही पॉसिबल सबसेट असतील त्यांचं कलेक्शन घेतलं, ते कशामध्ये टाऊ मध्ये घेतलं. तर एक्स हा मेन आपला सेट असेल आणि त्यांच्या सबसेटचं कलेक्शन टाऊ. जर तो टाऊ जो नवीन सेट जो तयार झालेला आहे सबसेटचा, टाऊ जर खालील 3 कंडिशन सॅटिस्फाय करत असेल तर तो सेट काय असतो? टॉपोलॉजी असतो एक्स वरती. तर ते आपण इथे डिफाईन केलेलं आहे. तर पहा की लेट एक्स बी अ नॉन एम्प्टी सेट अँड टाऊ बी अ कलेक्शन ऑफ सबसेट ऑफ एक्स सच दॅट. तर खालील 3 कंडिशन. फर्स्ट कंडिशन काय की फाय बिलॉंगिंग टू टाऊ अँड एक्स बिलॉंग्स टू टाऊ. म्हणजे ते जे सेट, तो जे सेट आहे त्या सेटमध्ये फाय आणि एक्स हे दोन्ही एलिमेंट असले पाहिजे. तर ही फर्स्ट कंडिशन आहे. सेकंड कंडिशन, द इंटरसेक्शन ऑफ एनी टू सेट्स इन टाऊ बिलॉंगिंग टू टाऊ. म्हणजे काय की त्या सेट जो सबसेटचा जो कलेक्शनचा जो सेट आहे टाऊ, त्या टाऊ मधले कोणतेही 2 एलिमेंट घ्या, कोणतेही 2 एलिमेंट घ्या आणि त्या दोन्ही एलिमेंटचा आपण काय करू? इंटरसेक्शन घेऊ. इंटरसेक्शन घेतल्यानंतर जे काही आपल्याला एलिमेंट भेटेल नवीन, तो एलिमेंट काय असला पाहिजे? त्याच टाऊ मध्ये असला पाहिजे. तर काय होईल? तो टोपोलॉजी डिफाईन करेल. ही आहे सेकंड कंडिशन. फर्स्ट कंडिशन काय की फाय आणि एक्स हे त्या टाऊ मध्ये असले पाहिजे. दुसरी कंडिशन की एक कोणतेही 2 एलिमेंट घेतले, त्या दोन्ही एलिमेंटचा जर इंटरसेक्शन घेतला आणि येणारा एलिमेंट तो सुद्धा टाऊ मध्ये असायला पाहिजे. ही झाली सेकंड कंडिशन. थर्ड कंडिशन काय की द युनियन ऑफ आर्बिट्ररी ऑफ सेट्स इन टाऊ बिलॉंग्स टू टाऊ. म्हणजे काय करायचं की इथे तो जो सेट आहे आपला टाऊ, त्या सेट मधले कोणतेही आर्बिट्ररी एलिमेंट्स घ्या. आर्बिट्ररी म्हणजे काय की त्याच्यामध्ये फायनाईट एलिमेंट असू शकतात, इन्फायनाईट एलिमेंट असू शकतात किंवा तो 2 एलिमेंट घ्या, 3 एलिमेंट घ्या किंवा पूर्ण सेट जरी आपण घेतला, त्या सेट मधले एलिमेंट पूर्ण घेतले आणि त्यांचं युनियन जरी घेतलं, तर काय असलं पाहिजे की त्या युनियन घेतल्यानंतर जो आपल्याला आउटपुट भेटेल, तो आउटपुट भेटलेला एलिमेंट हा सुद्धा काय असला पाहिजे? टाऊ मध्ये असला पाहिजे. म्हणून इथे म्हणलेलं आहे की OI, जनरली OI म्हणजे आर्बिट्ररी कोणताही आपण कोणतेही एलिमेंट त्यातले चूज केले आपण. OI बिलॉंगिंग टू टाऊ फॉर एव्हरी I बिलॉंगिंग टू I implies that युनियन ऑफ I बिलॉंगिंग टू I, OI बिलॉंगिंग टू टाऊ. ही झाली थर्ड कंडिशन. अशा ह्या 3 कंडिशन जर एखादा सेट सॅटिस्फाय करत असेल तर त्याला आपण काय म्हणतो? दिस टाऊ इज कॉल्ड ॲज अ टॉपोलॉजी ऑन एक्स. आणि त्यामधला जो एक्स मेन सेट आपला जो आहे एक्स आणि नवीन सबसेटचा कलेक्शनचा सेट टाऊ, या दोन्हीच्या पेअरला आपण काय म्हणतो? टॉपोलॉजिकल स्पेस. दिस इज द डेफिनेशन ऑफ टॉपोलॉजी. ओके. देन नाउ नेक्स्ट त्याच्यामध्ये एक नोट आहे की की द मेंबर ऑफ टाऊ आर कॉल्ड एज टाऊ ओपन सेट्स और सिम्पली ओपन सेट्स. म्हणजे काय की आपण काय केलं होतं? एक्सचा सबसेट घेतला, सबसेटचं कलेक्शन घेतलं होतं. तो म्हणजे सेट कोणता होता? टाऊचा सेट. मग एखादा टाऊ जर टॉपोलॉजी डिफाईन करत असेल, जर एखादा सेट टॉपोलॉजी डिफाईन करत असेल, तर त्या सेट मधले जेवढे काही एलिमेंट असतात ते काय असतात? ते ओपन सेट्स असतात. तेच इथे नोटमध्ये दिलेलं आहे की द मेंबर्स ऑफ टाऊ आर कॉल्ड टाऊ ओपन सेट्स और सिम्पली ओपन सेट्स. दिस इज द नोट. सो आपण पाहिलं की टॉपोलॉजी डेफिनेशन आणि एक नोट. त्यानंतर आपण हे टॉपोलॉजी डेफिनेशन आपण काय करू? एक्झाम्पलद्वारे समजून घेण्याचा प्रयत्न करू. तर पहा की एक्झाम्पल फ्रॉम टॉपोलॉजी. आपण एक सेट घेतला, कन्सिडर करा आपण एक सेट घेतला एबीसी, फायनाईट सेट घेतला आपण, नॉन एम्प्टी सेट एबीसी. त्यामध्ये खालील 3 सबसेट दिलेले आहेत. ते सबसेटच्या कलेक्शनचे सेट्स दिलेले आहेत 3. तर प्रत्येकाला आपण चेक करायचं की प्रत्येक टाऊ 1, टाऊ 2, टाऊ 3 हे काय असतील आहेत का? टॉपोलॉजी आहेत का? हे आपण चेक करूया. तर पहिल्यांदा पहा की टाऊ 1 साठी आपण चेक करत असताना फॉर टाऊ 1 आपलं पहा येते की आता पहिली कंडिशन काय होती टॉपोलॉजीची आपण की त्या सेटमध्ये फाय आणि एक्स, तो एक्स म्हणजे काय की तो स्वतः सेट एबीसी. तर फाय आणि एक्स त्या सबसेटच्या कलेक्शनचे एलिमेंट असले पाहिजे. तर इथे टाऊ 1 साठी आपण पाहत आहोत. तर टाऊ 1 चे एलिमेंट फाय आणि एक्स आहेत का? तर आपण इथे ऑब्झर्व केल्यानंतर आहेत. फाय पण आहे आणि एक्स पण आहे. तर आपण पहिली कंडिशन आपली काय झाली? सॅटिस्फाय झाली. आता सेकंड कंडिशन काय होती आपली की कोणतीही त्या सेटमधले कोणतेही 2 एलिमेंट घ्यायचे आणि त्या 2 एलिमेंटचे इंटरसेक्शन घ्यायचं. इंटरसेक्शन घेतल्यानंतर आपल्याला जो नवीन एलिमेंट भेटेल तो काय असला पाहिजे? त्याच सेटमध्ये असला पाहिजे. तर पहा इथं आपण घेतलेलं आहे की आपण पहिल्यांदा काय केलं? फाय आणि एबी हे 2 एलिमेंट घेतले. एबी आणि फाय त्यांचं इंटरसेक्शन घेतलं. इंटरसेक्शन घेतल्यानंतर काय होते की इंटरसेक्शन
फायचं इंटरसेक्शन कोणी एलिमेंट सोबत घेतलं तर काय येईल आन्सर फायच येईल. तर फाय ह्याच्यामध्ये आहे का टाऊ 1 मध्ये आहे का आहे. सो इट विल बी सॅटिस्फाईड. आफ्टर दॅट आपण हाच दोनच एलिमेंट घ्यावे असं नाही, दुसरे दोन्ही कोणते पण घेऊन बघा की ए बी घेतला आणि बी घेतला, या दोन्हीचं इंटरसेक्शन घेतलं तर आपल्याला उत्तर काय म्हणजे आन्सर काय येईल बी येईल. सेट बी येईल. सेट बी टाऊ 1 मध्ये आहे का आहे. तर अशा प्रकारे कोणतेही दोन एलिमेंट घेऊ, या सेट मधले कोणतेही दोन एलिमेंट घ्या, त्या दोन्हीचं जर आपण इंटरसेक्शन घेतलं तर ते काय होतं टाऊ 1 मध्ये येत आहे. मग इन जनरल आपण काय म्हटले की O1 O2 हे O1 O2 काय घेतले आपण जनरल दोन एलिमेंट घेतले त्या सेट मध्ये बिलॉंगिंग टू टाऊ 1 आणि ते त्यांचं काय केलं आपण इंटरसेक्शन घेतलं. इंटरसेक्शन काय होते टाऊ 1 मध्ये येते. ही सेकंड कंडिशन सुद्धा सॅटिस्फाय झाली. फर्स्ट कंडिशन काय होती फाय आणि एक्स टाऊ 1 मध्ये असले पाहिजे, ते पण सॅटिस्फाय झालं आणि त्यांचं इंटरसेक्शन दोन एलिमेंटचं इंटरसेक्शन घेतला तर तो कशामध्ये आला पाहिजे टाऊ 1 मध्ये आला पाहिजे आणि ते सुद्धा सॅटिस्फाय झाले. आता तिसरी कंडिशन काय आहे की युनियन, आर्बिट्ररी युनियन घ्यायचं आपल्याला. तर आपण काय करू की आता टाऊ 1 चे कोणतेही किती एलिमेंट घ्या त्यांचं युनियन घेऊ. तर बघा युनियन द टेक युनियन ऑफ एनी नंबर ऑफ सेट्स ऑफ टाऊ 1 इज अगेन इन टाऊ 1. म्हणजे काय करायचं की त्या टाऊ 1 मधली कोणतीही किती म्हणजे फाय घ्या ए बी घ्या बी घ्या, हे तिन्ही एलिमेंट एकदाच घ्या, त्यांचं युनियन घ्या. युनियन घेतल्यानंतर आपला एक नवीन सेट कोणता तयार होईल. आता फाय ए बी आणि बी यांचं युनियन घेतलं तर आपल्याला नवीन सेट कोणता भेटेल आपल्याला ए बी त्या सेट मध्ये आहे का टाऊ 1 मध्ये आहे. म्हणजे युनियनची सुद्धा प्रॉपर्टी सॅटिस्फाय करते. ते पहा खाली दिलेलं आहे की आपण पहिली ए मध्ये काय केलं की फाय आणि बी हे दोन एलिमेंट घेतले, त्या दोन्ही एलिमेंटचा आपण काय केलं पुढे इम्प्लाइज द्या युनियन घेतला फाय युनियन बी. त्यालाच बरोबर आपल्या फाय युनियन बी, फायचं युनियन बी सोबत घेतलं तर आन्सर काय येईल आपलं बी येईल. सेट बी, तो सेट बी टाऊ 1 मध्ये आहे का पहा इथे टाऊ 1 मध्ये बी आहे का आहे. तर त्याचप्रमाणे दुसरे दोन एलिमेंट घेतले आपण ए बी आणि बी, त्यांचा सुद्धा युनियन घेतला, युनियन काय आला ए बी आला. ए बी टाऊ 1 मध्ये आहे का आहे. त्याचप्रमाणे असे प्रत्येक एलिमेंट साठी दोन एलिमेंट घ्या तीन एलिमेंट घ्या, आर्बिट्ररी कोणतेही एलिमेंट घ्या किंवा पूर्ण सेट घ्या, त्यांचं युनियन घ्या, ते सुद्धा युनियन त्याच सेट मध्ये आलं पाहिजे. तर हे तिन्ही प्रॉपर्टीज हा सेट काय करतोय टाऊ 1 सेट काय करतोय सॅटिस्फाय करतोय. म्हणून त्याला आपण काय म्हणूया की अबोव्ह सेट टाऊ 1 सॅटिस्फाईज अबोव्ह ऑल कंडिशन, देअरफॉर टाऊ 1 इज अ टॉपोलॉजी ऑन एक्स. टॉपोलॉजी डिफाइन करतो हा टाऊ 1. मग त्यांचा पेअर जो आपला ओरिजिनल सेट कोणता आहे एक्स आणि टाऊ 1 या दोन्हींचं पेअरला आपण काय म्हणू शकतो मग टॉपोलॉजिकल स्पेस. तर याच बरोबर आपण काय करत जाऊ याच्या बरोबरच आपण ओपन सेट सुद्धा याचे काढत जाऊ. तर ओपन सेट आपल्याला ओपन सेटची डेफिनेशन माहिती आहे की एखादा सेट जर आपल्याला टॉपोलॉजी डिफाइन करत असेल तर त्या सेटचे प्रत्येक एलिमेंट काय असतील ओपन सेट असतील. तर मग आता बघा टाऊ 1 टॉपोलॉजी डिफाइन करतोय, टाऊ 1 चे जे काही एलिमेंट्स असतील कोणते कोणते फाय, त्यानंतर सेट ए बी सेट बी एक्स तो स्वतः सेट, हे सगळे काय असतील त्याचे ओपन सेट असतील. तर तेच आपण इथं लिहिलेलं आहे. तर नाव फॉर टाऊ 2, आता टाऊ 2 साठी आपण चेक करू. टाऊ 2 काय दिलेलं आहे आपल्याला गिव्हन दॅट गिव्हन सेट टाऊ 2 इज इक्वल्स टू फाय ए बी आणि ए हे दिलेलं आहे. तर याच्यामध्ये आपण काय करू पहिली कंडिशन, आता याच्यावरती सुद्धा टॉपोलॉजी आपल्याला चेक करायची आहे. टॉपोलॉजी चेक करत असताना आपण तीन प्रॉपर्टी किंवा तीन कंडिशनचा विचार करू. त्यामध्ये फर्स्ट कंडिशन काय आहे T1 की फाय आणि एक्स तो स्वतः सेट आणि फाय हे दोन्ही काय असले पाहिजे त्याचे टाऊ 2 चे एलिमेंट असले पाहिजेत. आता याच्यामध्ये फाय आहे का फाय टाऊ 2 चा एलिमेंट आहे, परंतु एक्स म्हणजे कोणता सेट आपला ओरिजिनल सेट ए बी सी, एक्स या सेट मध्ये आहे का टाऊ 2 मध्ये आहे का एबीसी नाहीये. देअरफॉर एक्स इज नॉट बिलॉंगिंग टू टाऊ 2. देन आता पहिलीच कंडिशन सॅटिस्फाय करत नाही म्हणून बाकीच्या बघण्याची काही गरज नाही. म्हणून फर्स्ट कंडिशन ऑफ टॉपोलॉजी इज नॉट सॅटिस्फाईड. देअरफॉर दी सेट टाऊ 2 इज नॉट टॉपोलॉजी ऑन एक्स. टॉपोलॉजीच नसेल तर आपण याचे ओपन सेट काढू शकतो नाही. तर ही झाली सेकंड. आता फॉर चेक फॉर टाऊ 3 साठी आपण चेक करू. आता टाऊ 3 आपल्याला दिलेला आहे सेट. टाऊ 3 चा सेट कोणता आहे फाय आहे, सेट ए आहे, बी आहे आणि एक्स आहे, तो ओरिजिनल सेट एक्स. आता पहा याच्यावरती पण आपण त्या तीन प्रॉपर्टीज आपण अप्लाय करून पाहू. जर ते सॅटिस्फाय करत असेल तर ते टॉपोलॉजिकल स्पेस असेल. तर पहिली कंडिशन काय आपली की T1 फाय आणि एक्स त्याचे एलिमेंट असले पाहिजे. तर फाय काय आहे फाय बिलॉंगिंग टू टाऊ 3 आणि एक्स बिलॉंगिंग टू टाऊ 3 म्हणजे फाय आणि एक्स दोन्ही त्यांचे टाऊ 3 चे एलिमेंट आहेत. तर पहिली कंडिशन सॅटिस्फाय झाली. आता सेकंड कंडिशन काय की इंटरसेक्शन, कोणतेही दोन एलिमेंट घ्यायचे आणि त्यांचं इंटरसेक्शन घेतलं. इंटरसेक्शन घेतल्यानंतर जो एलिमेंट भेटेल तो सुद्धा पाहिजे त्याच सेटचा पार्ट किंवा त्या सेटचा एलिमेंट असला पाहिजे. तर आपण काय करू फाय
इंटरसेक्शन ए, फाय आणि ए या दोन्हीचे इंटरसेक्शन घेऊ. इंटरसेक्शन घेतल्यानंतर आपल्याला काय भेटेल, फायच भेटेल. आणि फाय टाऊ 3 चा एलिमेंट आहे का, तर आहे. त्याचप्रमाणे फाय इंटरसेक्शन एक्स घेतला तर तरी काय येईल, फायच येईल, तो सुद्धा टाऊ 3 चा एलिमेंट आहे. ए इंटरसेक्शन बी घेतला तरी काय येईल, फाय येईल, तर तो सुद्धा टाऊ 3 चा काय आहे, एलिमेंट आहे. तर प्रत्येक इंटरसेक्शन कोणतीही आर्बिट्ररी आपण म्हणजे आर्बिट्ररी नाही, कोणतेही दोन एलिमेंट O1 जनरली काय म्हणून आपण O1 O2 हे कोणतेही दोन एलिमेंट घेतले आपण टाऊ 3 मधले, त्यांचे इंटरसेक्शन तर ते कुठे येते, आणखी टाऊ 3 मध्येच येते. तर सेकंड कंडिशन आपली सॅटिस्फाईड झाली. ओके. तर फर्स्ट येस सर. आर्बिट्ररी आणि फायनाईट मध्ये काय फरक आहे? आर्बिट्ररी फायनाईट आर्बिट्ररी मध्ये काय सर की त्याच्यामध्ये इन्फायनाईट पण एलिमेंट असू शकतात किंवा फायनाईट पण एलिमेंट असू शकतात. मग आर्बिट्ररी युनियन घेतलं का आर्बिट्ररी इंटरसेक्शन घेतलंय डेफिनेशन मध्ये? याच्यामध्ये टोपोलॉजी डेफिनेशन मध्ये इंटरसेक्शन घेतले सर दोन एलिमेंट. नाही डेफिनेशन टोपोलॉजी घेतलेलं आहे. हा, मग फायनाईट युनियन का नाही? फायनाईट इंटरसेक्शन वर दिसतंय ते सेकंड कंडिशन टोपोलॉजी. हा इंटरसेक्शन साठी आहे सर, ते दोन एलिमेंटचे इंटरसेक्शन घ्यायचे सेट. इंटरसेक्शन आर्बिट्ररी का नाही इथे? इथे आता म्हणजे जर प्रत्येक एलिमेंटला इंटरसेक्शन घेतल्यानंतर एखाद्या वेळेस फाय वगैरे म्हणजे त्याच्या बाहेरचा पण एलिमेंट होऊ शकतो. कसं एक्झाम्पल दे, कसं येईल बाहेरचं? आता जे आर्बिट्ररी इंटरसेक्शन त्या सेट मध्ये नाही, असं एक्झाम्पल द्या. मॅट्रिक्स स्पेस मध्ये पाहिलं असतील ना? हा सर. ठीक आहे, कंटिन्यू करा, नंतर सांगा आन्सर याचा. ओके सर. तर आपण कुठे आलो? हा ठीक आहे. तर टाऊ 3 साठी आपण चेक करत होतो. तर इंटरसेक्शनची आपण आपली प्रॉपर्टी सॅटिस्फाय झाली. आता नंतर T3 तिसरी कंडिशन काय होती, युनियन ऑफ सेट. तर युनियन ऑफ सेट मध्ये आर्बिट्ररी युनियन घ्यायचं आपण, कोणतेही दोन सेट घ्या, 3 सेट घ्या, एलिमेंट घ्या, त्यांचं युनियन जर घेतलं तर त्यांचं युनियन घेतल्यानंतर जो एलिमेंट येईल तो काय असला पाहिजे, त्याच एलिमेंट त्याच सेटचा मेंबर असला पाहिजे. तर आपण पहा इथे घेतलेलं आहे की फाय आणि ए यांचं युनियन घेतलं तर ते काय होते, ए भेटला आपल्याला. ए टाऊ 3 चा एलिमेंट आहे का, तर आहे. त्याचप्रमाणे ए युनियन बी घेतलं, ए युनियन बी ए बी येईल, तर ए बी टाऊ 3 चा एलिमेंट येतो का इथं, नाही. कारण काय ते त्यांचं युनियन घेतल्यानंतर ए आणि बी हे दोन एलिमेंट भेटतात, दोन्ही एलिमेंटचा सेट भेटेल. तर तो सेट टाऊ 3 मध्ये अवेलेबल नाहीये, तर आपण काय म्हणू शकतो की ए बी इज नॉट बिलॉंगिंग टू टाऊ 3. तर थर्ड कंडिशन हा सेट सॅटिस्फाय करत नाही, म्हणून आपण काय म्हणू शकतो की द अबोव सेट टाऊ 3 इज नॉट टॉपोलॉजिकल स्पेस. आता टॉपोलॉजी नसल्यानंतर ओपन सेट आपण काढणारच नाही. तर हे झाले एक्झाम्पल ऑफ टॉपोलॉजी. तर आपण पहिल्यांदा पाहिलं की डेफिनेशन ऑफ टॉपोलॉजी, त्याच्यानंतर नोट पाहिली त्याच्यावरती की एव्हरी टॉपोलॉजी जर एखादा सेट टॉपोलॉजी डिफाईन करत असेल त्याचे प्रत्येक एलिमेंट काय असतात, ओपन सेट असतात. हे दोन गोष्टी झाल्या. त्याच्यानंतर आपण एक्झाम्पल पाहिले. आता पाहूया, एक नोट आहे की टेक एनी सेट एक्स अँड लेट टाऊ इज इक्वल टू 5, एक्स. म्हणजे आता इथं आपण वरती सेटवरती ऑब्झर्व केलं की कोणत्याही सेटमध्ये आता एखादा सेट घेतला तर सेटचे जर आपण पॉसिबल सबसेट घ्यायचं म्हटलं तर त्यामध्ये कंडिशन किंवा काय असतं की फाय आणि तो स्वतः सेट हे दोन एलिमेंट काय असतात, ऑलवेज त्याचे सबसेट असतात. तर मग काय म्हणू शकतो की आपण लेट एक्स बी आपला एक सेट घेतला आणि त्याचे फाय आणि एक्स हे दोन सबसेट्स आहेत. सबसेटचं कलेक्शन आपण टाऊ घेतलं तर ते टाऊ काय असेल, ऑलवेज टॉपोलॉजी डिफाईन करेल. त्यालाच आपण ट्रिव्हियल टॉपोलॉजी किंवा इनडिस्क्रीट टॉपोलॉजी म्हणतो. ते आपण पुढे पाहूया. तर हे झालं नोट. त्याच्यानंतर आपण पाहूया डिस्क्रीट टॉपोलॉजी म्हणजे काय. डिस्क्रीट टॉपोलॉजी म्हणजे काय की लेट एक्स, आपण एक नॉन एम्प्टी सेट घेतला एक्स आणि त्यावरती आपण डिस्क्रीट टॉपोलॉजी आपल्याला डिफाईन करायची. तर डी इटॅलिक डी घेतलेला आहे. इटॅलिक डी इज इक्वल टू पी ऑफ एक्स. आता पी ऑफ एक्स म्हणजे पॉवर सेट ऑफ एक्स. ही एक्सचे असे सबसेट की आता एक्सचे सबसेटचं कलेक्शन, जे पॉसिबल सबसेटचं कलेक्शन असताना त्यांना आपण काय म्हणतो, पॉवर सेट ऑफ एक्स म्हणतो. तर आपण काय करायचं इथं की पॉवर सेट ऑफ एक्स म्हणजे काय, आपण इथं डेफिनेशन दिलेली आहे की लेट एक्स बी अ सेट देन द कलेक्शन ऑफ ऑल पॉसिबल सबसेट ऑफ गिवन सेट एक्स इज कॉल्ड एज अ पॉवर सेट. तर डी म्हणजे काय, इटॅलिक डी म्हणजे काय की त्याच्या एक्सच्या जे काही पॉवर सेट आहेत म्हणजे सबसेटचं कलेक्शन आहे
त्यांचं कलेक्शन म्हणजे डी आहे. तर ते म्हणजे काय आहे की देन डी इज टॉपोलॉजी ऑन एक्स अँड इज कॉल्ड एज डिस्क्रीट टॉपोलॉजी and the pair x, d is called as a discrete topological space. याला आपण काय करू एक्झाम्पल द्वारे समजून घेण्याचा प्रयत्न करू की लेट x इज इक्वल्स x इज इक्वल टू ab. तर त्याच्यामध्ये आपण काय करू त्या x चे जे पॉसिबल सबसेट्स असतील ते आपण अगोदर काढून घेऊया. तर x चे पॉसिबल सबसेट काय असतील d इज इक्वल्स टू फाय आणि x हे दोन तर त्याचे ऑलवेज मी अगोदर सांगितले की सबसेट असणारच. मग फाय कॉमा डिस्टिंक्ट a बी आणि आपला जो ओरिजिनल सेट आहे एक्स हे घेतलं आपण. हे त्याचे एलिमेंट आहेत सबसेट्स आहेत सबसेटचं कलेक्शन. आता या डी वरती आपण टॉपोलॉजी म्हणजे आता इथं सांगितलं की टॉपोलॉजी डिफाईन केली तर त्यामध्ये कंडिशन आहे की फाय आणि एक्स हे डी चे एलिमेंट आहेत आणि दुसऱ्या जरी आपण म्हणजे इतर दोन्ही कंडिशन आपण याच्यावरती जर अप्लाय केल्या तर त्या काय होतात सॅटिस्फाय होतात. म्हणून याला आपण काय म्हणू शकतो की एक्स कॉमा डी इज अ डिस्क्रीट टॉपोलॉजिकल स्पेस. मग आता याचे जर टॉपोलॉजी असेल डी तर त्याचे आपण ओपन सेट सुद्धा काढू शकतो. ओपन सेट काय असतील तर ते हे वेगवेगळे ओपन सेट म्हणजे ज्याचे जे एलिमेंट आहेत ते त्याचे ओपन सेट असतील. म्हणजे फाय ए बी आणि तो एक्स हे त्याचे ओपन सेट असतील. आता पाहूयात आपण इनडिस्क्रीट टॉपोलॉजी. अगोदर जे नोट पाहिली तेच इथं लिहायचे की एक आपण नॉन एम्प्टी सेट घेतला त्या सेटचे नॉन एम्प्टी सेट घेतला आणि त्यामध्ये जे फाय आणि एक्स हे जे आपण त्याचे एलिमेंट घेतोय म्हणजे सबसेट घेतोय तर ते फाय आणि एक्स काय असतात ऑलवेज टॉपोलॉजी डिफाईन करतात. त्याला आपण ट्रिव्हियल टॉपोलॉजी किंवा इनडिस्क्रीट टॉपोलॉजिकल स्पेस म्हणतो. तर याला इटॅलिक क्यू ने डिफाईन केलेलं आहे. द लेट एक्स बी अ नॉन एम्प्टी सेट डिफाईन क्यू इज इक्वल टू फाय कॉमा एक्स देन क्यू इज अ टॉपोलॉजी ऑन एक्स अँड इज कॉल्ड एज अ डिस्क्रीट टॉपोलॉजी. आणि एक्स आणि क्यूच्या पेअरला आपण काय म्हणतो इनडिस्क्रीट टॉपोलॉजिकल स्पेस. हे झालं. आतापर्यंत आपण पाहिलं की डेफिनेशन ऑफ टॉपोलॉजी. टॉपोलॉजी मध्ये काय पाहिलं होतं आपण की एक सेट घेतला त्याच्या सबसेटचं कलेक्शन घेतलं टाऊ आणि त्याच्यावरती आपण टॉपोलॉजी डिफाईन केली. ते तीन कंडिशन अप्लाय करून या तीन कंडिशन करून आपण ती तो सेट जो आहे तो टाऊ हा टॉपोलॉजिकल स्पेस आहे आपण डिफाईन केलं. त्यानंतर एक नोट पाहिली की त्या टॉपोलॉजिकल स्पेस जर एखादा सेट डिफाईन करत असेल तर त्याचे प्रत्येक जे काही एलिमेंट असतील त्या सेटचे ते काय असतात ओपन सेट असतात. त्यानंतर आपण ते एक्झाम्पल द्वारे समजून घेतलं. त्यानंतर इनडिस्क्रीट टॉपोलॉजी म्हणजे काय आपण पाहिलं. इनडिस्क्रीट टॉपोलॉजी म्हणजे काय असते की एखादा सेट घेतला आपण त्याच्यामध्ये त्यांच्या पॉवर सेटचं जे कलेक्शन आहे तर ते पॉवर सेटचं कलेक्शन म्हणजे टॉपोलॉजी म्हणजे डिस्क्रीट टॉपोलॉजी असतं. त्यानंतर इनडिस्क्रीट टॉपोलॉजी पाहिलं आपण. इनडिस्क्रीट टॉपोलॉजी म्हणजे फाय आणि एक्स एलिमेंट असतात आणि त्यांचा आपण त्यालाच आपण ट्रिव्हियल टॉपोलॉजी किंवा इनडिस्क्रीट टॉपोलॉजी म्हणतो. आता आपण पाहूयात कोफायनाइट टॉपोलॉजी. कोफायनाइट टॉपोलॉजी म्हणजे काय की कोफायनाइट टॉपोलॉजी म्हणजे काय की एखादा आपण नॉन एम्प्टी सेट घेतला तर त्या सेटचे जे सबसेट आहेत तर त्या सबसेटचे जे कलेक्शन आहे पॉसिबल सबसेटचं कलेक्शन परंतु एक्सचे असे सबसेट येतील की ते काय असणार की एक तर ते एम्प्टी असतील किंवा त्यांचं जर कॉम्प्लिमेंट घेतलं तर ते काय असेल फायनाइट असेल. तर ते जिथे सांगितलेलं की लेट एक्स बी अ नॉन एम्प्टी सेट अँड अ सबसेट ए ऑफ एक्स बिलॉंग्स टू टाऊ. Then if and only if A is empty or A complement is finite, then tau is called is a topology on X and is called as a cofinite topology on X. त्याला आपण प्रूफ द्वारे समजून घेऊ की कन्सिडर एक्स बी अ नॉन एम्प्टी सेट. आपण काय केलं एक नॉन एम्प्टी सेट घेतला आणि ए इज अ सबसेट ऑफ एक्स. इथं फिगर मध्ये दाखवलेलं आहे की ए हा त्याचा सबसेट आहे. मग आपण काय करू याचं कॉम्प्लिमेंट एचं कॉम्प्लिमेंट घेऊ. एचं कॉम्प्लिमेंट आपल्याला डेफिनेशन माहिती आहे सेट थ्री मध्ये की ए कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू एक्स belonging to capital X such that X is not belonging to A. म्हणजे X जर A चं कॉम्प्लिमेंट घेतलं तर A चे एलिमेंट सोडून बाकीचे जे काही X मधले एलिमेंट असतील ते काय असतील A चा कॉम्प्लिमेंटचे एलिमेंट असतील. तर हे पाहिलं. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट लागेल आपल्याला हे प्रूव्ह करण्यासाठी ती म्हणजे डिमॉर्गन्स लॉ. डिमॉर्गन्स लॉ आपल्याला काय सांगतो की एक दोन एलिमेंटचं जर युनियन घेतलं किंवा इतर ए युनियन बी त्याचा जर कॉम्प्लिमेंट घेतला तर ते काय होईल नंतर ए कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंट. तसं दुसरी कंडिशन की ए इंटरसेक्शन बी त्यांचा कॉम्प्लिमेंट घेतला तर ए कॉम्प्लिमेंट युनियन बी कॉम्प्लिमेंट. हे डिमॉर्गन्स लॉ आहे. तर या दोन गोष्टीचा आपण यूज करून आपण खाली वर्कचे जे स्टेटमेंट आहे ते प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करू. तर पहा की आता आपल्याला काय करायचंय की आपण डेफिनेशन मध्ये सांगितलेलं आहे की एखादा नॉन एम्प्टी सेट घेतला त्याचे जर सबसेटचं कलेक्शन घेतलं तर ते सबसेट कोणते येतील त्या सेटमध्ये सबसेट म्हणजे टाऊ मध्ये ते एक तर एम्प्टी असतील किंवा त्या जे एलिमेंट आहेत त्यांचं जर कॉम्प्लिमेंट घेतलं तर ते काय असेल फायनाइट असेल.
तर पहिली कंडिशन काय T1 की फाय बिलॉंगिंग टू टाऊ आणि एक्स बिलॉंगिंग टू टाऊ. फाय जर फाय आता त्या एलिमेंट म्हणजे टाऊचा एलिमेंट असेल का, तर असेल. दुसरी गोष्ट एक्स बिलॉंगिंग टू टाऊ. आता एक्स बिलॉंगिंग टू टाऊ, एक्स टाऊ मध्ये कसं असेल, तर डेफिनेशन मध्ये सांगितलं की कोणत्याही सेटचा कॉम्प्लिमेंट घ्या, तो काय असला पाहिजे त्या सेटमध्ये म्हणजे टाऊ मध्ये आला पाहिजे. एक्सचा कॉम्प्लिमेंट घेतला आपण, एक्सचा कॉम्प्लिमेंट घेतला तर काय 5 आणि 5 टाऊ मध्ये आहे. तर कॉम्प्लिमेंट ऑफ युनिव्हर्सल सेट काय असतो 5 असतो, 5 असतो. हे आपल्याला सांगायचे. तर पहिली कंडिशन इथे सॅटिस्फाय झाली. आता सेकंड कंडिशन काय आहे T2 काय असेल की युनियन घ्यायचं, आपलं इंटरसेक्शन घ्यायचं आपल्याला. तर लेट O1 बिलॉंगिंग टू टाऊ आणि O2 बिलॉंगिंग टू टाऊ. म्हणजे O1 O2 असे एक जनरली दोन एलिमेंट घेतले, ते काय असतात टाऊचे मेंबर आहेत. तर त्याला आपण प्रूव्ह करण्यासाठी दोन कंडिशन मध्ये आपण त्याला सॅटिस्फाय करू. केस फर्स्ट मध्ये काय करा की ऍटलीस्ट वन ऑफ O1 O2 इज एम्प्टी. म्हणजे या दोन एलिमेंटला एखादा एलिमेंट आपण एम्प्टी एलिमेंट घेतला तर काय होईल की त्या दोन्हीचं जर इंटरसेक्शन घेतलं तर काय येईल आपल्याला 5 येईल आणि तो 5 टाऊचा एलिमेंट आहे. ती पहिली केस झाली. सेकंड केस मध्ये काय केलं आपण की इफ नन ऑफ O1 O2 इज एम्प्टी, म्हणजे दोन्हीपैकी कोणताच एलिमेंट एम्प्टी नाहीये, तर काय केलं की O1 इज नॉट इक्वल टू 5 अँड O2 इज नॉट इक्वल टू 5. परंतु मग काय केलं की आपण O1 चा कॉम्प्लिमेंट घेतला तर तो काय असेल फायनाईट असेल. त्याचप्रमाणे O2 चा जरी कॉम्प्लिमेंट घेतला तरी काय तो असेल फायनाईट असेल. डेफिनेशन मध्ये आपल्याला सांगितले की जे एखादा जर एम्प्टी नसतील आणि जर ते एलिमेंटचं जर कॉम्प्लिमेंट घेतला तर ते काय असतात फायनाईट असतात. तर आपण O1 चा कॉम्प्लिमेंट किंवा O2 कॉम्प्लिमेंट कोणताही कॉम्प्लिमेंट घेतला तर ते काय येईल फायनाईट येईल. मग फायनाईट आलं तर त्यांचा आपण काय करू डी मॉर्गन्सचा यूज करू. आता आपण काय करू O1 कॉम्प्लिमेंट युनियन O2 कॉम्प्लिमेंट यांचा युनियन जर घेतला तर तो ऑल्सो काय असेल फायनाईट असेल. मग डी मॉर्गन्स लॉचा यूज करून आपण काय करू युनियनचं काय होतं इंटरसेक्शन होतं सेपरेशन घेऊन. तर O1 कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन O2 कॉम्प्लिमेंट हे सुद्धा काय असेल फायनाईट असेल डी मॉर्गन्स लॉ नुसार. तर इम्प्लाइज दॅट आपण काय म्हणू शकतो O1 इंटरसेक्शन O2 इज बिलॉंगिंग टू टाऊ 2 इन जनरल. आता सेकंड कंडिशन पण सॅटिस्फाय झाली. आता थर्ड कंडिशन काय की लेट OI आर्बिट्रेरी आपण कोणताही एलिमेंट घेतला OI बिलॉंगिंग टू टाऊ फॉर एव्हरी I बिलॉंगिंग टू I सच दॅट OI इज नॉट इक्वल टू 5. म्हणजे 5 आपण घेणार नाही. जर 5 असेल तर तो म्हणजे टाऊ मध्ये असेल ना, तर तो डायरेक्टली म्हणजे सॅटिस्फाय करेल कंडिशन. तर आपण OI 5 नाही असं समजूया. तर OI चा कॉम्प्लिमेंट घेतला तर कॉम्प्लिमेंट घेतल्यानंतर एखाद्या कोणत्याही एलिमेंटचा कॉम्प्लिमेंट घेतला तर तो काय असेल फायनाईट असेल त्या टाऊ मधला. तर एव्हरी I बिलॉंगिंग टू कॅपिटल I. मग इन जनरल युनियन ऑफ I इज इक्वल टू I OI कॉम्प्लिमेंट इज फायनाईट. मग आपण काय केलं त्याचं म्हणजे O1 चा कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन O2 चा कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन O3 चा कॉम्प्लिमेंट असं करत गेलं आपण. तर इम्प्लाइज दॅट मग डी मॉर्गन्सचा यूज करून आपण काय करू की इंटरसेक्शनचं युनियन होतं. मग ते कॉम्प्लिमेंट निघून जाऊन O1 युनियन O2 युनियन O3 डॅश 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 इज फायनाईट असेल. मग त्यालाच इन जनरल आपण काय लिहिलं युनियन ऑफ I बिलॉंगिंग टू कॅपिटल I OI बिलॉंगिंग टू टाऊ. मग हे टाऊ हे मध्ये सुद्धा टाऊ मध्ये येते. म्हणजे तिन्ही कंडिशन सॅटिस्फाय करतो तो टाऊ. देअरफॉर वी कॅन से दॅट दिस इज द कोऑर्डिनेट टॉपोलॉजीची डेफिनेशन आपली इथे सॅटिस्फाय झाली. तर याच्यानंतर आपण काही रिझल्ट पाहणार आहोत. दोन रिझल्ट आहेत. त्यामधले फर्स्ट रिझल्ट आहे की आपण काय करूया की एक सेट घेतला नॉन एम्प्टी सेट घेतला आणि त्यांचं काय केलं की त्याच्यावरती दोन टॉपोलॉजी आपण डिफाईन केल्या. समजा आपण त्याच्यावरती एखाद्या सेटवरती दोन टॉपोलॉजीज आपण डिफाईन केल्या आणि जेव्हा आपण त्या दोन टॉपोलॉजीजचा युनियन घेतो, त्या दोन टॉपोलॉजीचा जर आपण युनियन घेतला आणि युनियन घेतल्यानंतर जे सेट भेटेल तो सेट टॉपोलॉजी डिफाईन करेल असं नाही. नॉट नेसेसरी. तर हेच तिथे सांगितलेलं आहे की लेट X बी अ नॉन एम्प्टी सेट देन युनियन ऑफ एनी टू टॉपोलॉजीज ऑन X नीड नॉट बी टॉपोलॉजी ऑन X. म्हणजे काय एखादा सेट घेतला त्याच्यावरती आपण दोन टॉपोलॉजी डिफाईन केल्या आणि त्या दोन टॉपोलॉजीचा जर आपण युनियन घेतला तर तो युनियन घेतलेला जो नवीन सेट तयार होणार आहे तो ऑलवेज टॉपोलॉजी डिफाईन करेल असं नाही. तर ते आपण विथ एक्झाम्पल म्हणजे एक्झाम्पलद्वारे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू की लेट X इज इक्वल्स टू ABC हे तीन एलिमेंट फायनाईट सेटचा एक फायनाईट सेट घेतला आपण X. तर आपण याच्यावरती दोन टॉपोलॉजी आपण डिफाईन करू. तर टाऊ 1 आणि टाऊ 2. टाऊ 1 मध्ये 5AX हे आपण घेतलं आणि टाऊ 2 मध्ये 5BX हे दोन टॉपोलॉजीज घेतल्या आपण. आता हे तुम्हाला आपल्याला पाहायचं असेल तर आपण याच्यावरती चेक करू शकतो टाऊ 1 आणि टाऊ 2 साठी की याच्या प्रत्येक म्हणजे यांचा म्हणजे 5 आणि X त्याचे एलिमेंट आहेत दोन्ही सेटमध्ये. त्यानंतर त्यांचं इंटरसेक्शन जरी घेतलं कोणत्याही दोन एलिमेंटचा तर ते काय होईल त्याच सेटमध्ये येईल आणि युनियन जरी घेतलं तर ते
त्याच सेटमध्ये येणार आहे. म्हणून हे दोन्ही काय असतील, टॉपोलॉजी असतील, tau1 आणि tau2. तर आपण आपल्याला आता काय करायचं की देन tau1 and topology satisfy all properties or condition of topology. Therefore, tau1 and tau2 are called topology on X. हे आपण इथं आपल्याला म्हणजे मेन्शन केलेलं आहे अगोदरच. आता आपल्याला काय करायचं की यांचा युनियन घ्यायचा. स्टेटमेंट नुसार आपल्याला काय करायचं, यांचा युनियन घ्यायचा. तर tau1 आणि tau2 चा आपण जर युनियन घेतला तर काय होईल, तर tau1 आणि tau2 चा जर युनियन घेतला तर आपल्याला एक नवीन सेट भेटेल. तो काय असेल, phi बी आणि आपला ओरिजिनल सेट एक्स हे आपल्याला भेटेल. आता याच्यामध्ये आपण काय करू, या युनियन्स वरती जो भेटला याच्यावरती आपण टॉपोलॉजी डिफाइन करण्याचा प्रयत्न करू. तर पहिली कंडिशन आपली काय असेल, पहिली कंडिशन टॉपोलॉजी फाय आणि एक्स त्याचे एलिमेंट असले पाहिजे. तर या युनियन मध्ये tau1 युनियन tau2 मध्ये फाय आणि एक्स आहेत का, आहेत. तर पहिली कंडिशन सॅटिस्फाय झाली. सेकंड कंडिशन इंटरसेक्शन घेत आहे कोणते दोन एलिमेंटचा, फाय आणि ए चा इंटरसेक्शन घेतला, फाय येईल, फाय tau ह्याच्यामध्ये आहे, युनियन मध्ये आहे. कोणतेही दोन एलिमेंट घ्या, त्यांचं युनियन जर घेतला तर ते आपलं इंटरसेक्शन जर घेतला तर त्याच मिळणारे एलिमेंट काय आहे, त्याचा एलिमेंट येतो, या युनियनचा एलिमेंट येतो. तर tau1 युनियन tau2 इंटरसेक्शनच्या प्रॉपर्टीसाठी सुद्धा सॅटिस्फाईड होईल. पण थर्ड प्रॉपर्टी काय युनियनची, युनियनच्या प्रॉपर्टीमध्ये काय केलं आपण, की आर्बिट्ररी कोणती, आता इथे आपण दोन एलिमेंट ठेवू, ए आणि बी हे दोन एलिमेंट घेतले. यांचा जर युनियन घेतला तर आपण युनियन घेतल्यानंतर काय भेटलं आपल्याला, ए कॉमा बी, ए बी भेटेल. तो ए बी याच्यामध्ये आहे का, tau1 युनियन tau2 या सेट मध्ये आहे का, नाही. देअरफॉर विच इज नॉट tau1 युनियन tau2, म्हणजे तिसरी प्रॉपर्टी सॅटिस्फाय करत नाही. म्हणून काय म्हणू शकतो की वरचा जो प्रूफ आहे आपला, मतलब वरचा जो रिझल्ट आहे तो सॅटिस्फाईड होतो. ही झाली युनियनची प्रॉपर्टी. युनियनच्या प्रॉपर्टीमध्ये काय होतं की आपण एखादा सेट घेतला, त्या सेटचे जर सेटवरती दोन टॉपोलॉजी आपण डिफाईन केल्या आणि त्या टॉपोलॉजीचं आपण जर युनियन घेतलं तर ते ऑलवेज टॉपोलॉजी असेल असं नाही. ओके, आता नेक्स्ट आता युनियनचा जसा रिझल्ट पाहिला आपण तसाच इंटरसेक्शनचा पाहू. इंटरसेक्शनचा रिझल्ट काय आहे की त्याच्यामध्ये त्याच्या पूर्ण उलट आहे. उलट म्हणजे कसं की आपण एखादा सेट घेतला, नॉन एम्प्टी सेट घेतला, त्याचे आपण काय केलं, त्याच्यावरती आर्बिट्ररी कितीही टॉपोलॉजी आपण डिफाईन करू आणि त्या टॉपोलॉजीचं आपण जर इंटरसेक्शन घेतलं तर ते काय असेल, ऑलवेज टॉपोलॉजी डिफाईन करेल. इंटरसेक्शन जर घेतलं तर ते ऑलवेज टॉपोलॉजी डिफाईन करेल आणि जर युनियन घेतलं तर ते डिफाईन करणार नाही. तर इथं पण आपण त्याचप्रमाणे चेक करायचा प्रयत्न करू की आपण एबीसी असा एक सेट घेतला, त्याच्यामध्ये tau1 tau2 दोन्ही वरच्या सारखंच दोन टॉपोलॉजी आपण डिफाईन केल्या आणि ते काय असते, टॉपोलॉजी आपण डिफाईन केल्या म्हणजे ते ऑल प्रॉपर्टी सॅटिस्फाय करतात म्हणून त्या काय आहेत, टॉपोलॉजी ऑन एक्स आहे असं म्हणू आपण. त्याच्यानंतर की आपण काय केलं, त्यांचं इंटरसेक्शन घेतलं. या दोन टॉपोलॉजीचं tau1 आणि tau2 चं आपण काय घेतलं, इंटरसेक्शन घेतलं. तर इंटरसेक्शन घेतल्यानंतर आपल्याला एक नवीन सेट भेटेल, तो म्हणजे कोणता, फाय कॉमा एक्स. इथंच बघितल्यानंतर आपल्याला कळेल की आपण अगोदर पाहिले होते की इनडिस्क्रीट टॉपोलॉजीमध्ये की फाय कॉमा एक्स जर कोणत्याही सेटमध्ये असेल तर तो डायरेक्टली काय असतो, ट्रिव्हियल टॉपोलॉजी असतो. तरी आपण खाली चेक करूया त्याच्या कंडिशन पूर्ण, की फर्स्ट कंडिशन काय, फाय आणि एक्स त्याचे फाय आणि एक्स एलिमेंट आहेत. सेकंड कंडिशन की त्या दोन्ही एलिमेंटचं जर आपण इंटरसेक्शन घेतलं तर ते त्याच सेटमध्ये आलं पाहिजे. तर ते सुद्धा आपण घेतलं तर त्या सेटमध्ये दुसरी कंडिशन सॅटिस्फाय होईल आणि जर त्यांचं युनियन जरी घेतलं तर युनियन जरी घेतलं तर ते काय असेल, त्या सेटमध्ये येईल. म्हणजे तिन्ही कंडिशन सॅटिस्फाय करत आहे. तर त्यांचे इंटरसेक्शन जर tau1 आणि tau2 यांचे इंटरसेक्शन घेतलेला जो सेट आहे तो त्याचे पूर्ण जो सेट आहे तो काय करतो, टॉपोलॉजीच्या सर्व प्रॉपर्टी सॅटिस्फाय करतो. तर आपण याला आपण इंटरसेक्शनला आपण काय म्हणू शकतो, टॉपोलॉजिकल स्पेस आहे असं म्हणू शकतो. आणि याचे ओपन सेट काय असतील, फाय आणि एक्स. तर हा इंटरसेक्शनचा रिझल्ट आहे की एखादा की इफ एक्स be an empty set and the intersection of any arbitrary topology on x is again a topology of x. ते आपला रिझल्ट पाहिला. तर आपण अगोदरपासून बघूया, रिकॅप करूया अगोदर वेळेस की आपण पहिल्यांदा पाहिलं टोपोलॉजीची डेफिनेशन मध्ये आपण तीन कंडिशन पाहिल्या. एक नॉन एम्प्टी सेट घेतला, त्याच्या सबसेटचं कलेक्शनचा एक सेट घेतला, तो कोणता होता, टाऊ होता. त्याच्यावरती त्या टाऊ वरती आपण तीन कंडिशन अप्लाय केल्या आणि त्या तीन कंडिशन कोणत्या होत्या, पहिली म्हणजे फाय आणि एक्स त्याचे एलिमेंट असले पाहिजे. दुसरी, एखाद्या दोन एलिमेंटचा जर आपण इंटरसेक्शन घेतला तर तो सुद्धा काय असला पाहिजे, त्याच सेटचा मेंबर असला पाहिजे. आणि तिसरी कोणती, तर युनियन जर आर्बिट्ररी जर कोणती जर त्या एलिमेंटचा युनियन घेतला तर ते सुद्धा काय असले पाहिजे, त्या टाऊचा मेंबर असला पाहिजे. जर या तीन कंडिशन सॅटिस्फाय केल्या तर तो टाऊ जो असेल तो काय असेल, टॉपोलॉजी असेल एक्स वरती. आणि पेअर एक्स आणि टाऊचा जो पेअर असतो त्याला आपण काय म्हणतो, टॉपोलॉजिकल स्पेस.
त्याच्यानंतर जर एखादा सेट टॉपोलॉजी डिफाईन करत असेल तर त्याचे जे एलिमेंट असतात त्यांना आपण काय म्हणतो, ओपन सेट म्हणतो त्यासाठी. तर हे आपण पाहिलं. त्याच्यानंतर एक्झाम्पल्स ऑफ टॉपोलॉजी पाहिलं. त्याच्यानंतर आपण डिस्क्रिट टॉपोलॉजी म्हणजे काय ते पाहिलं. डिस्क्रिट टॉपोलॉजी की एक नॉन एम्प्टी सेट घेतला आणि त्यांचे जे पॉवर सेट असतात म्हणजेच सबसेटचं कलेक्शन, पॉसिबल सबसेटचं कलेक्शन, त्याला आपण पॉवर सेट म्हणतो. त्या पॉवर सेट जर टॉपोलॉजी म्हणजे कंडिशन सॅटिस्फाय करत असेल तर त्याला आपण काय म्हणतो, डिस्क्रिट टॉपोलॉजी म्हणतो. त्याचप्रमाणे इनडिस्क्रिट टॉपोलॉजी मध्ये सुद्धा आपण पाहिलं की एक्स आणि फाय हे दोन एलिमेंट असतात आणि ते काय असतात, ऑलवेज टॉपोलॉजी डिफाईन करतात. त्याला आपण ट्रिव्हियल टॉपोलॉजी किंवा इनडिस्क्रिट टॉपोलॉजिकल स्पेस म्हणतो. त्याचप्रमाणे कोफायनाईट टॉपोलॉजी म्हणजे काय पाहिलं की आपण एक सेट घेतला, नॉन एम्प्टी सेट घेतला, त्याच्यामध्ये असे सबसेट, अशा सबसेटचं कलेक्शन घेतलं की जे सबसेट्स काय करतील, एकतर ते एम्प्टी असतील किंवा त्यांचा जर कॉम्प्लिमेंट घेतला त्या एलिमेंटचा तर ते काय असतात, फायनाईट असतील. तर त्याला आपण काय म्हणतो, कोफायनाईट टॉपोलॉजी म्हणतो. त्याचा आपण प्रूफ पाहिलं आणि त्याच्यानंतर दोन रिझल्ट पाहिले की एखादा सेट घेतला, त्यांचे जर त्या सेटवरती आपण दोन टॉपोलॉजी डिफाईन केल्या आणि त्या टॉपोलॉजीचं आपण जर युनियन घेतलं तर युनियन घेतलेला जो नवीन सेट तयार होईल तो ऑलवेज टॉपोलॉजी असेल असं नाही, कन्फर्म नाही. तर ते हे म्हटलं. त्यानंतर इंटरसेक्शन मध्ये कसं आहे, एखादा सेट घेतला त्याच्यावरती आपण किती टॉपोलॉजी डिफाईन केल्या आणि त्या टॉपोलॉजी जर इंटरसेक्शन घेतलं तर इंटरसेक्शन ऑलवेज इंटरसेक्शन घेऊन जर आपल्याला एक नवीन सेट भेटला तोच सेट काय असेल, ऑलवेज टॉपोलॉजी डिफाईन करेल. तर हे दोन सेट नेटच्या दृष्टिकोनातून IMP आहेत. दिस इज ऑल अबाउट टॉपोलॉजी अँड इट्स डेफिनेशन. थँक्यू. हॅलो सर, कोणाला काही डाऊट असेल तर विचारा. विशाल चापटे, नवनाथ सूर्यवंशी, नवनाथ सूर्यवंशी. हो सर. क्वेश्चन काय, क्वेश्चन विचारा. क्वेश्चन विचारा नवनाथ. सागर, हा बोल. what is rewrite topology? काय? Rewrite. कळलं नाही काय. What is rewrite topology? रे राईज. Rewrite. अरे आज शिकवायला संबंधित विचार, वेगळं नको विचारू. काय तू सांग आता, काय टॉपोलॉजी तू सांग नवनाथ. नवनाथ मला मान्य नाही, मी विचारलं. अरे वाचून घे ना मग, सिलेबस मध्ये कुठे त्याच्यात सांगितलं त्याने काही त्याच्या संदर्भात. मला जे काय शिकवलं नाही आतमध्ये त्या संबंधित विचारा. त्याच्या वाचण्यात आलं नसेल ती टोपोलॉजी. सागर, सीट नंबर काय तुझा? काय सर? सीट नंबर सीट नंबर माहिती नाही, रोल नंबर माहिती. रोल नंबर किती आहे? 31 सर. 31 दिला का? ओके. नंतर सीट नंबर सांगा. हो सर. विष्णू कदम जॉईन आहे का लेक्चर मध्ये? विष्णू कदम. परत सेमिनार होणार नाही, ॲब्सेंट पडणार आहे. पुन्हा मी सेमिनार घेणार नाही, पुढच्या वर्षी सेमिनार द्यायचे परत. सांगितलं पुन्हा सेमिनार दिले पाहिजे. विष्णू कदम जॉईन आहे का? दिलेला शेड्यूल पाळला नाही त्या विद्यार्थी ॲब्सेंट येतात. परीक्षा देत नाही तुम्ही टायमला. तुमची परीक्षाच आहे एक प्रकारची. ॲब्सेंट असतील तर मी नवशाद शेखला जॉईन आहे. प्रॉब्लेम असतो सर. गावाच्या बाहेर येऊन तो सेमिनार घेणार आहे. काय काय? गावाच्या बाहेर येऊन तो सेमिनार घेणार आहे. 2 वाजता सेमिनार ठरले. ते नेटवर्क प्रॉब्लेम आहे त्याच्या गावामध्ये. बरोबर. आता नवशाद शेख द्या मग सेमिनार. नवशाद. हो सर. आणि विष्णू कदमला 1:45 ला सेमिनार द्यायला सांगा.
अन्यथा absent पडेल. मी कुणाची रिपीट करणार आहे. नौशाद शेख, रोल नंबर काय तुमचा? 19 सर. 19. आणि सीट नंबर माहिती आहे हो. का? नाही सर, माहित नाही. वेबसाईट चेक केलं नाही का? नाही सर. असाइनमेंट विदाउट सीट नंबर जमा केले का? हो सर. सागर शिंदेला तर मी करतो मी. ठीक आहे. काय क्वेश्चन कोणाला सागरसाठी? पूनम माने, सीमा कदम, येस सर. श्रीनाथ साळुंके. क्वेश्चन विचारा ना काहीतरी. लक्ष दिलं का सेमिनार कडे? डिफाइन स्ट्रॉंगर टोपोलॉजी. स्ट्रॉंगर. सागर माहिती आहे का स्ट्रॉंगर टोपोलॉजी? सागर नाही सर. नाही. सांगा आता, तुम्ही सांगा. स्ट्रॉंगर टोपोलॉजी कोणी विचारलं त्याने? पूनम माने. T1 and T2 are two topological space defined in set X, and Okay. T2 is stronger than T1 डिफाईन or larger. आपण टोपोलॉजी ऑन सेट डिफाईन करतो, आतमध्ये नाही करत. ऑन म्हणायचं. ऑन. ठीक आहे, बोला. T1 and T2 are two topological defined on same set X with the T1 contained in T2. Then topological set T2 is stronger than T1 or larger than topology. फायनल It's टोपोलॉजी called या फायनल. प्रकारे विचारलं त्यांनी. ठीक आहे. विशाल आलाय का? ठेवून गेला फोन कुठतरी? विशाल चापटे. हा सर. हा, क्वेश्चन विचार. रिस्पॉन्स दिला नाही तर मीटिंगच्या बाहेर काढ. काय म्हणलो? रिस्पॉन्स नाही दिला कोणी तर मीटिंगच्या बाहेर काढेल म्हणलं मी. बोल, क्वेश्चन विचार. म्यूट करू नको, अनम्यूट करून बोल. सागर विशालला एक क्वेश्चन विचार आहे. विशालसाठी त्याला देऊ दे उत्तर. नेहमीच ऐकणाऱ्याने विचारावं असं काय नाही. सर. विचार सागर. हा सर. विशाल. हॅलो. विशाल. हा, विचार क्वेश्चन विचार. ऐकतोय तो. असं जर आपण म्हणजे एखादा एक सेट घेतला आपण एक्स, जर आपण सबसेट म्हणजे त्याच्यावरती दोन टॉपोलॉजी आपण डिफाईन केल्या. टॉपोलॉजी डिफाईन केल्यानंतर त्या टॉपोलॉजी जर आपण युनियन घेतलं, तर ते युनियन घेतलेला जर जो सेट येईल नवीन, तो सेट टॉपोलॉजी डिफाईन करेल का नाही? सांगा विशाल. आवाज बरोबर नाही गेला सर. हे म्हणलं बाहेर असल्यामुळे मला आवाज क्लिअर येऊ लागला सर. परत विचार. ऐक आता व्यवस्थित. हा, हॅलो. हवं एक आपण सेट घेतला नॉन एम्प्टी, त्या सेट वरती दोन टॉपोलॉजी आपण डिफाईन केल्या, टाऊ1 आणि टाऊ2. तर त्या दोन टॉपोलॉजीचं आपण काय केलं, युनियन घेतलं. युनियन घेतल्यानंतर एक नवीन सेट आपल्याला भेटेल. तो सेट जो भेटलेला आहे तो टॉपोलॉजी डिफाईन करतो की नाही सांगायचं. करतो ना. करतो का? दोन्ही असते तेव्हा सेट टोपोलॉजी करते ना सुट्टी. हॅलो. ते लॅब कोर्स नेहा सावंत, लॅब कोर्स 9च पेपर काय घेतलेला नाही. विशाल झालं का? हा, झालं ना सर. ओके. करतो म्हणतोय सर तो. बरोबर आहे उत्तर. नाही, दोन टॉपोलॉजीचं आपण युनियन जर घेतलं तर ते म्हणजे टॉपोलॉजी म्हणलाच ना मी, बरोबर सांगितलं. टॉपोलॉजी पास झाला का विशाल? अहो सर, 7. काय म्हणलं सर? टॉपोलॉजी क्लिअर झालं तुझं? मार्क भेटल नाही मला.
मार्क भेटला लिहिलं नसेल तू. मार्क मिळून भेटल नाही मला. मार्क मिनिमम भेटला नाही का? हा माहितच नाही काय झालं ते. कॉलेजला 10 वेळेस 100 वेळेस फोन केला कॉलेजला, पण कॉलेज काय रिस्पॉन्स देत नाही. आज टाकतो उद्या टाकतो आज टाकतो, काही सगळं सेमिस्टर बॅक साईडला काढले, पण सांगितलं नाही रिझल्ट काय ते. येऊन भेटत तिथं. 4 वेळेस भेटला सत्य तुमची ते सीओ येऊन भेटते कंट्रोल एक्झामिनरला. तर ते आज टाकतील उद्या टाकतील, आज टाकतील उद्या टाकतील, तेच चालू आहे. ये इथं आल्यावर मला भेट पुन्हा पाहतो काय तिथे. आता नवशात चेक सेमिनार देतील. सर ते आर्बिटरी फायनाईट सर. सांग आर्बिट्ररी फायनाईट. मी विचारला प्रश्न सांग बरं. व्हॉट इज डिफरन्स बिटवीन आर्बिट्ररी अँड फायनाईट? विचार करून Difference सांगा. म्हणजे काय सांगते? विशाल तू म्यूट कर आता, तुला येणार नाही ते. नवनाथ. नवनाथ म्यूट केलंस का? ठीक आहे नवशात शेअर करा तुमचा पॉवर पॉइंट. आर्बिट्ररी हो, सर. म्हणजे किती? आर्बिट्ररी म्हणजे कितीही, आणि फायनाईट म्हणजे आपल्याला सांगू शकतो फायनाईट काय ते. इंडेक्स फॅमिली असते, इंडेक्स फॅमिली मे बी फायनाईट मे बी इनफायनाईट. आर्बिट्ररी मीन्स एनिथिंग, एनी टाइप ऑफ युनियन. नवशात शेअर करा तुमचं. नवशाद अनम्यूट करून तुमची पीपीटी शेअर करा. आहात का तिथे मीटिंग मध्ये? हो सर. हो सर. एक कोणतरी सोडून गेला बघा 18 मधून 19 मध्ये. सगळेजण जागेवर राहा. प्रश्न विचारा मी कोणाला मध्येच. मोबाईल ठेवून बाजूला पळू नका इकडे तिकडे. प्रत्येकाला सेमिनार द्यायचं, आपलं ऐकलं नाही कोणतं कसं वाटलं आपल्याला? हे 647 कोड आहे. कोण घेतला गेल्या वेळेस का त्याच्या आधी? सुरू करा नवशाद. नवशाद अनम्यूट करून सुरू करा. हो सर. हो. हा, सर.
कुठून गेले? नौशाद बाहेरचा बराच आवाज येतो दिसतोय. Hello everyone. Welcome to my seminar. My name is Sheikh Naushad Nizam. My roll number is 19. My seminar topic is cyclic codes. Outline of this seminar: introduction, definition, polynomial, generator and parity check matrix, encoding of cyclic codes, decoding of a cyclic codes, conclusion, and lastly references. So introduction. In coding theory, cyclic codes forms an important subclass of linear codes. Cyclic codes were first studied by Franz in 1957. Cyclic code is a linear block code where the circular shift of each code word gives the another word that belongs to the code. They are error correcting codes that have algebraic properties that are convenient for efficient error detection and correction. In this figure, if 000010111 is a valid code word, here applying right circular shift gives first 10001011 code word. If the code is cyclic, then 10011011 is again a valid code word. In general, applying a right circular shift moves the least significant bit to the leftmost position. Next, cyclic code. Definition of cyclic code. Code C is a cyclic if C is a linear code. Any cyclic shift of code word is also a code word. That is A1, A2, so on. AN belongs to C. Then also AN, A1, so on. AN minus 1 belongs to C. Here, cyclic shift may be leftwards or rightwards. Here, for code C, first and second condition, that is linearity and cyclic shifting, satisfied, then we can say code C is a cyclic code. Linearity means sum of any two code words in the code is also a code word. And cyclic shifting, any cyclic shift of a code word in the code is also a code word. Example: 0000, 0110, 1001, 111 is its cyclic code. Example of cyclic code. Here we are dealing with to identify whether these given codes are cyclic code or not. So for that we need to identify first property of linearity. So check property of linearity. For that, what we need to do? We need to add any two codes, and it should be resulting into a code word. We should be there out of these four. First, if we add 000 in this 000 with any, it will resulting into any. So we don't need to check 0. Let us check out for this combination. Let us take for 0110 and 1001 and add this. If we add this 0 plus 1 1, 1 plus 0 1, 1 plus 0 1, 0 plus 1 1. Here modulo 2 addition, we get 1 1 1 1, that is present in the given code word 111. So we can say this having this property of linearity. Then we take 0110, 1111, and if we add this 0 plus 1, 1 plus 1 0 under modulo addition 2, 1 plus 1 0, 0 plus 1 1, we get 1001. 1001 is also present in the given code word, and this combination having also the property of linearity. And last we take 1001 and 1111. If we add this 1 plus 1 under modulo addition to 0, and 0 plus 1, 0 plus 1, 0 plus 1 we get 1, 1 we get 0 under modulo addition 2. Code word 0110, this is also present in the out of all four codes. Here we can say it follows the property of linearity. So check property of shifting. If we have 0110, here we apply right shift, we get 0 in the left side and 0 as it is, 1 as it is, 1 as it is.
and this code word 0011 is not present in the given code word. So we can say given codes are not cyclic codes. So then polynomials. Polynomial in cyclic codes are used for encoding and decoding. Here we see how to generate polynomial. Polynomial, an n-bit word cn-1, cn-2, c1, so on c1, c0 can be represented by the polynomial c of x is equal to cn-1 into x raised to n-1 plus cn-2 into x raised to n-2, so on c1x, c1x plus c0. For example, that is if the code word where in this course the coefficient belongs to the binary field 0, 1. That is if the code word is 1010011, here first one is C6 first and C0 last. Suppose one example, word 0110010. Here the first 0 is a C6, then second one is a C5, third one is a C4, fourth one 0 is a C3, fifth one 0 is a C2, and 1 is a C1, and last 0 is a C0. Then this word write in the polynomial, that is C of x is equal to C6 x raised to 6 plus C5 x raised to 5 plus so on C0 x raised to 6. Here C6 is 0. Here we use 7, 4 Hamming code. 7 is a length, that is n, and 4 is a dimension, that is k. Here n is equal to 7, so n minus 1 is equal to 6. So C1 of x is equal to C6 x raised to 6 plus C5 x raised to 5 plus so on C0 x raised to 0. In this way, next C6 is for 0 into x raised to 6 plus C5 is 1 into x raised to 5 plus 1 into x raised to 4 plus 0 into x cube plus 0 into x square plus 1 into x plus 0 into x naught. So first term is 0. So C1 of x is equal to x raised to 5 plus x raised to 4 plus x. This is the polynomial for word 0110010. Degree of polynomial. It is the largest x that has a non-zero divisor. Addition and subtraction of polynomials done by doing binary addition or subtraction on each bit individually. No carry and no borrow. Division and multiplication of polynomials. Try x cube plus x square plus x plus 1 by x plus 1. Generator polynomial. Definition. If for a cyclic code C, it holds C is equal to g of x, then g is called as a generator polynomial for the code C, where g of x is the factor of x raised to n minus 1. It is the polynomial which is able to generate all the polynomials for n, k cyclic code. If we take n, k cyclic code C are in the form C is equal to Cn minus 1, Cn minus 2, so on C1, C0. C of x is equal to Cn minus 1 into x raised to n minus 1 plus Cn minus 2 into x raised to n minus 2, so on C1x, C0, x0, x raised to 0. Then we see how to generate a generator polynomial for any code word. Suppose first non-zero code word in 7, 4 Hamming code, C1 is equal to 0, 0, 0, 1, 0, 1, 1. So compare with C. Here C1 is equal to 0. 0 is the first Cn minus 1. Second 0 is the Cn minus 2. So on last one is the C0. C of x is equal to 0 into x raised to 6 plus 0 into x raised to 5 plus 0 into x raised to 4 plus 1 into x cube plus 0 into x square plus 1 into x plus 1 into x naught. So C of x get x cube plus x plus 1. This is the code word polynomial for record 0001011, that is x cube plus x plus 1. And this is the generator polynomial for 7, 4 Hamming code. Using this we can generate all the code words. For an n, k binary cyclic codes, generator polynomial g of x is given by g of x is equal to gn minus k into x raised to n minus k plus gn minus k minus 1 into x raised to n minus k minus 1 plus g1 of x plus g0. Here it has two properties.
coefficient of first term gn minus k into x raised to n minus k is always equal to 1, and last of this term, last g naught, is always equal to 1. In this form we can also write generator polynomial. So next, generator and parity check matrix. To show that cyclic code is totally determined by its generator polynomial, hence such a code should also have a generator matrices determined by this polynomial. If the generator polynomial is given in the form g of x is equal to g naught plus g1x plus g2x square plus so on gn minus k x raised to n minus k. Here with n represent the code length and k represent the message bit length, so we can write generator matrix for n comma k cyclic code C as follows. Here we will first form first row of the generator matrix by using the coefficient of this term, that is g0, g1, g2 up to gn minus k, such that we will have the number of columns into n, and we will go on right shift to get next row. For next row we will observe that first row is considered with the right shift to the form second row, and this process will go on until the kth row. Therefore this is the generator matrix. Example of generator matrix: if we suppose we are having generator polynomial which is given as g of x is equal to 1 plus x square plus x cube, then that we can represent in terms of their coefficient as shown here. Here x term is not present in the given polynomial of the generator, therefore coefficient term x is 0, and other term we have represent the coefficient as 1. Here g of x is equal to 1 into 1 plus 0 into x plus 1 into x square plus 1 into x cube. Here x term is 0. Therefore the values for g0 is equal to 1, g1 is equal to 0, g2 is equal to 1, g3 is equal to 1. Then this code has a generator matrix. As we have term from g0 to g3, and therefore the matrix will this form, and size of this matrix is 4 by 7. As the generator polynomial represent is used for 7, 4 cyclic code, and observe we return the coefficient g0, g1, g2, g3 in the first row, and remaining column we have written 0. Here column will be 7. Now we will perform the right shift on the first row, that we can the second row 0. Here first row is 1 0 1 1 0 0 1. Here perform the right shift on the first row, that we can form the second row. We get 0 1 0 1 1 0 0, and similarly we applying the right shift to the second row, you can get the third row 0 0 1 0 1 1 0. Again by applying the third row we get the fourth row 0 0 0 1 0 1 1. This generator matrix is not in the standard form. If fourth row is added to the second row and the sum of the last two row is added to the first row, we form a generator matrix in standard form G dash. So this is the generator matrix for the generator polynomial. The parity check matrix is easily obtained from G dash. Parity check matrix: if g of x is a generator polynomial for n comma k cyclic code, then the polynomial h of x represents the parity check polynomial such that it satisfied g of x into h of x is equal to x raised to n minus 1. Therefore h of x is nothing but the x raised to n minus 1 upon g of x. So, and the polynomial form we can write h of x equal to h0 plus h1x plus h2x square plus so on plus hk x raised to k, where k represents the highest degree for the parity check polynomial and k is the number of message bits. Let's see the example. Then the matrix is a parity check matrix of C. Let's see the example. Here we have considered the generator polynomial g of x equal to 1 plus x square plus x cube for the 7, 4 cyclic code.
And then we can find what is parity check polynomial by using formula. H of x equal to x raised to n minus 1 upon g of x. But here we use 7,4 cyclic code, n is equal to 7. So h of x equal to x raised to 7 minus 1 upon g of x. G of x is 1 plus x square plus x cube. So x raised to 7 minus 1 divide 1 plus x square plus x cube. We get 1 plus x square plus x raised to 4 is the parity check polynomial of C. Now using this parity check polynomial, we find parity check matrix. So generalized equation for parity check polynomial is h of x equal to h naught plus h1x plus so on hk into x raised to k. By considering its coefficient, you can form parity check matrix. Therefore, h naught equal to 1, h1 equal to 1, h2 equal to 1, h3 equal to 0, h4 equal to 1. Here, term of x cube in g of x equal to 1 plus x square plus x4. In this generator polynomial, term of x cube is not present. So coefficient of x cube is 0, that is h3 is equal to 0. And observe, we can write coefficient h0, h1, h2, h3, h4 in the first row, and remaining column we have written 0. Here column will be 7. Here number of row is n minus k. So 7 minus 4 equal to 3. So rows are 3. Number of rows is 3. Now we will perform the right shift to the first row, and in parity check matrix, first write h0 equal to 1, h1 equal to 1, h2 equal to 1, h3 equal to 0, and h4 equal to 1 in the first row. Now we will have, when we perform the right shift to the first row, that we can form second row 0 1 1 1 0 1 0. Then applying the right shift to the second row to get the third row 0 0 1 1 1 0 1. So hence this is the parity check matrix for this parity check polynomial. So encoding of cyclic codes. There are two types of cyclic code on the basis of encoding. First is non-systematic encoding. Second is a systematic encoding. First, non-systematic encoding. Non-systematic encoding is very simple as compared to systematic encoding. Then information bits are not packed together in the code word. They are rarely used. Then information bits are I is equal to ik minus 1, ik minus 2, so on, I2, I1, I0. Code word polynomial of this information bit I of x is equal to ik minus 1 into x raised to k minus 1 plus ik minus 2 into x raised to k minus 2 plus so on plus I2x square plus I1x plus I0. Hence code word polynomial is c of x is equal to I of x into g of x. Here g of x is the generator polynomial. It means here information bits are given, that is I of x, and we convert this information bit into information code polynomial and multiply with the generator polynomial, that is c of x. We get the code word polynomial of this non-systematic encoding. Then we see example how to generate code words from non-systematic encoding. Here I is given. If I is equal to 0 1 0 1 and then polynomial and g of x equal to x cube plus x plus 1, then find code C for 7, 4 Hamming code. If I is 0 1 0 1, then polynomial is I of x is equal to 0 into x cube plus 1 into x square plus 0 into x plus 1. Then I of x is equal to 0 into x cube 0. So 1 into x square, 0 into x equal to 0 plus 1. So I of x equal to x square plus 1. Here we talk about 7, 4 code and k is 4. Here first term of I of x is ik minus 1. Ik minus 1 into x raised to k minus 1. So x raised to k minus 1. K minus 1 equal to k is 4. 4 minus 1 equal to 3. So we get x cube. Here we start from x cube. Then we find the code word c of x equal to I of x into g of x. G of x is given 7 cross 4 Hamming code, that is x cube plus x plus 1. So c of x is equal to, we find I of x
So write x square plus 1 into g of x is given x cube plus x plus 1. Multiply with this x raised to 5 plus x cube plus x square plus x cube plus x plus 1. Then x raised to 5 plus x cube common, x cube in bracket 1 plus 1 plus x square plus x plus 1. Here we see modulo 2 addition. So 1 plus 1 equal to 0. So x term x cube is 0. So x raised to 5 plus x square plus x plus 1. So this is the C of x. Then we write in code word. Here x raised to 6. We know that first term is C6 and last term is C0. So here x raised to 6 is 0 and x raised to 5 is 1. So code word C is equal to 0, 1, x raised to 6, 0, 0, x raised to 5 here present. The coefficient of x raised to 5 is 1. X raised to 4 absent. So 0, x cube also term is 0, x square 1, x 1, 1 into 1, 1. So code C is 0, 1, 0, 0, 1, 1, 1. This is the non-systematic code for which information bits is given. Second type systematic coding. मागच्या स्लाइडला जा, मागच्या साईडला तरी बॅक स्लाइड. हेच का सर? याच्यामध्ये सी कोड आहे का? कोड वर्ड आहे? हा कोड आहे सर ते. कोड का कोड वर्ड? कोड म्हणजे सेट आहे तो. हम्म. एकच एलिमेंट आहे तो त्याच्यात? कशामध्ये सर? नाही, फाइंड द कोड सी फॉर 74 हॅमिंग कोड म्हटलं ना तुम्ही. हा कोड सी फाइंड केले सर ते आय घेऊन द्या जी ऑफ एक्स घेऊन दिल्यानंतर. कोड मग पूर्ण सेट नाही तो, एकच नाही कोड वर्ड सर आहे. फक्त कोड सी आहे ते आय साठी आणि जी ऑफ एक्स जनरेटर पॉलिनॉमियल साठी दिलेल्यासाठी. सी स्मॉल पाहिजे असं तुम्हाला? हो सर स्मॉल सी आहे ते कॅपिटल झाले ते. So next systematic coding. Generative systematic encoding have three steps. Information bits are packed together in the code word. नौशाद हाँ बोला. हाँ सर. अजान चालू असेल तर म्यूट करा. करा 5 मिनिटं संपेपर्यंत. हो सर. पीपीटी राहू द्या चालू. मी फक्त म्यूट करतो. अजान संपल्यावर सांगा तुमचं. काय बोलतो तर सर मला आवाज क्लिअर येत नव्हता. विशालला का? हा सर ते काय म्हणतो तुम्ही? कधी? आता थोडा खाली जेव्हा तुमच्या बोलत होतो ना त्यावेळेस मला ते आवाज येत नव्हता क्लिअर, सगळं अडकत आवाज येऊ लागला. अरे घरात बसून ना सगळे काम धंदे करून लेक्चर कसं म्हणजे घरी बसून ऐकायचे व्यवस्थित? घरी नव्हतो सर मी. सोलापूरला आलेलो होतो. त्यावेळेस आवाज येत नव्हता मला क्लिअर. त्या हॉस्पिटल मधून वर सोलापूरला गेलो लेक्चर करायचं नाही, अटेंड करायचं नाही, धरसोड करायची नाही, कुठेतरी वेळ पक्का द्यायचा. हा ना सर, तिथं 2-3 दिवस झाले तिथंच आहे ना, इथूनच लेक्चर करत होतो. असं आहे बरं. हा त्याच्यामुळे मग ते वर आवाज येत नव्हता क्लिअर. मग खाली आलो. खाली तर मग काहीच येत नव्हतं. मग आता थोडं इकडे कार मध्ये येऊन बसल्यामुळे थोडं हे बोलत. आता तुझं एक सेमिस्टर राहिलं, सिरियस कर आता पुढचं. ठीक आहे, नंतर कॉल करतो सर तुम्हाला. बरं काय तुझं रिझल्टचं काय ते विचारून घ्या परत एकदा. बरोबर. बाकीचे कुणाचंच मार्कशीट आलं नाही का? काय माहित नाही सर काय बाकीचे. कॉन्टॅक्ट मध्ये नाही तुझ्या? आता वर्गातले सगळे तिकडेच आहेत. ठीक आहे. कुठं काय केलं नाही सर, इकडेच असल्यामुळे बाहेरच असल्यामुळे मी जास्त हे केलंच नाही. सेमिनार झाला तुझा? नाही आता आहे, देणार आहे घरी येईल त्यावेळेस देणार आहे सरला. कोणाकडे आहे तुझं सेमिनार? गुगे सरकडे. गुगे सरकडे का? ठीक आहे. प्रोजेक्ट त्यांच्याकडे गेला का? मग ते टॉपिक मध्ये कोणाचे काही बदल नाही ना? मग फायनल प्रिंट काढून ना प्रोजेक्ट टॉपिक? नाही तसं काय हे केलं नाही, म्हणलं नाही. सरला बोलता सर 2 दिवसामध्ये परत जाणार आहे घरी.
तर उद्या परवा दिवशी जर डिस्चार्ज दिलं तर परवा दिवशी जाणार आहे. गेल्यानंतर मी घरी गेलो ना फोन बोलतो. ठीक आहे सर्व स्टुडंटला सूचना आहे 2 चॅप्टर 2 पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन नोव्हेंबर महिन्यामध्ये कंप्लीट करून घ्यायचे आणि आपल्या आपल्या गाईडकडे ते प्रेझेंट करायचे. त्याचं रेकॉर्डिंग वगैरे मला काय असेल डिटेल सबमिट करायचं काय प्रेझेंट केलं काय नाही. प्रोजेक्टचे या सेमिस्टरचे मार्क या सेमिस्टर जातील. जो करणार नाही त्याचे इंटरनल्स मार्क जातील. सिनॅप्सिस जमा केले सर्वांनी काय अडचण नाही. हा तर फक्त आता तुम्ही 2 सेमिनार आणखी द्यायचे तुम्हाला प्रोजेक्टवरती प्रत्येकाला प्रत्येक ग्रुप वाईज सेमिनार राहतील ते तिघामध्ये देऊन आणि गाईडला द्यायचे तुम्ही किंवा सर्वांना बोलवायचं ते टीचरला वगैरे लिंक तयार करून झूमवर द्या कुठे द्या पण ते तुम्ही तयार करायचे नोव्हेंबरमध्ये. सेमिस्टर एंड झाल्यानंतर तुमचं प्रोजेक्टचं पण एक्झाम इथे होऊन जाईल. वायवा वाटल्यास ऑनलाईनच घेऊ आपण तो किंवा जर झालो आपण सुरू तर युनिट टेस्ट हाताने लिहिलं तरी चालतात ते प्रोजेक्ट काय अडचण नाही. पुढच्या सेमिस्टरला टाईप करा कम्प्लीट प्रोजेक्ट आणि तिघामध्ये एकदा लिहायचं नाही. तिघांनी 3 रजिस्टर करायचे. तिघांचे 3. नौशाद आता घेता येईल ना क्लास? नौशाद आवाज येत नाही तुमचा. म्यूट करा अनम्यूट करा. या पीपीटी दिसते पीपीटी राहू द्या पीपीटी राहू द्या. सेमिनार चालू करा. हा ठीक आहे. Second type of encoding of cyclic code, systematic coding. Generating systematic encoding have 3 steps, and in the systematic coding, information bits are packed together in the code word. For systematic encoding, there are 3 types. First is multiply I of x by x raised to n minus k. So I of x into x raised to n minus k. Second type, divide I of x into x raised to n minus k by g of x to give the remainder. And third, add r of x to I of x into x raised to n minus k to get the code word. So c of x equal to I of x into x raised to n minus k plus r of x. Example, consider same example for I is equal to 0, 1, 0, 1 and g of x equal to x cube plus x plus 1. Construct the systematic code word. Here I is equal to 0, 1, 0, 1 and g of x equal to x cube plus x plus 1. Then generate systematic code word. So step first find I of x, then multiply with x raised to n minus k. So I of x equal to x square plus 1. We already see I of x for I is equal to 0, 1, 0, 1 in example of non-systematic encoding. So I of x equal to x square plus 1. Then multiply with x raised to n minus k. Here also we take 7 cross 4 Hamming code. 7 equal n equal to 7 and 4 k equal to 4. So then n minus k equal to 3. So x raised to n minus k is equal to x cube. Then I of x into x raised to n minus k equal to x raised to 5 plus x cube. Step second, divide I of x into x raised to n minus k by g of x. We get remainder r. R is equal to x raised to 5 plus x cube divided by x cube plus x plus 1. Here, divide x raised to 5 plus x cube with x cube plus x plus 1. We get remainder r of x equal to x square. So step third, add remainder to I. So here remainder is x square and I is x raised to 5 plus x cube. So we get c of x equal to x raised to 5 plus x cube plus x square. Here x raised to 6 term is 0, absent, so x raised to 6 equal to 0. Then x raised to 5 1, x raised to 4 0. X raised to 4 term is not present in c of x, so x raised to 4 equal to 0 and x cube equal to 1, x square equal to 1 and x1
0 and x not equal to 0. So C equal to code word C is 0 1 0 1 1 0 0. So for decoding of cyclic code, if received word is given v of x, then first calculated syndrome polynomial. With the help of syndrome polynomial, we refer syndrome table and we find error pattern. Here v of x is divided by g of x, we get remainder, that is syndrome polynomial s of x. S of x is equal to r into g of x into v of x. For a code word polynomial g of x, if we divide c of x by g of x, we get remainder 0. So r into g of x into c of x equal to 0. Syndrome polynomial of a code word polynomial is s of x equal to 0. So v of x equal to c of x plus e of x. Here e of x is an error. Syndrome polynomial s of x equal to r into g of x into c of x. C of x. If we open this equation, so we get r into g of x into c of x plus r into g of x into e of x. In above equation, above find r into g of x into c of x equal to 0. So this term is 0 plus r into g of x into e of x. So syndrome polynomial s of x is equal to r into g of x into e. From this we can say syndrome polynomial is only depend on the error induced. This is a syndrome table for 7,4 cyclic code. Let's see syndrome table for 7x4 cyclic code. Using syndrome table, we can solve question. So E is the error pattern. Error polynomial is E of x and syndrome polynomial is S of x. First 0 0 0 0 0 0. Then error polynomial E of x is 0 and syndrome polynomial is 0. No error, then syndrome polynomial is 0. Again for 0 0 0 1, E of x is 1. So syndrome polynomial is also 1. This is the syndrome table for 7,4 cyclic code. Example. Consider decoding when the code word C is equal to 1010011 belonging to the 7,4 code. In case the error E is equal to 1000000 and g of x is equal to x cube plus x plus 1. Here C is given, that is 1010011. Then c of x is equal to x raised to 6 plus x raised to 4 plus x plus 1. Error induced E is equal to 1000000. Then error polynomial is equal to x raised to 6. See in syndrome table, simple. For E of x raised to 6, 10000. So then v of x is equal to c of x plus e of x. So v of x is x raised to 6 plus x raised to 4 plus x plus 1. And e of x is x raised to 6. Then common x raised to 6 into 1 plus 1 plus x raised to 4 plus x plus 1. And here modulo 2 addition, 1 plus 1 is 0. So x raised to term is 0. X raised to 6 term is 0. So v of x equal to x raised to 4 plus x plus 1. Here v of x is a received word. This is not a decoding. This v of x is not decoding. This is only simply received word v of x, that is x raised to 4 plus x plus 1. Then decoding of this. Then first find syndrome polynomial s of x is equal to r into g of x into v of x, and g of x is equal to x cube plus x plus 1. So s of x is equal to x square plus 1, already find. Then e of x is equal to x raised to 6 for s of x is equal to x square plus 1. Then for v of x is divided by g of x. The g of x is x cube plus x plus 1 for 7x4 Hamming code. If we divide x raised to 4 plus x plus 1 by x cube plus x plus 1, we get remainder x square plus 1. So syndrome polynomial s of x is equal to x square plus 1. By using syndrome table, we find error pattern for syndrome polynomial, that is x square plus 1. So error e of x is equal to x raised to 6 for s of x is equal to x square plus 1. Then decoded code word q of x is equal to v of x plus
E of x. Here, in this equation, C of x is equal to V of x plus E of x. For decoded code word, C of x ला इथं कॅप दाखवलेला आहे, मी दाखवलं नाही याच्यामध्ये. डिकोडेड कोड वर्ड साठी C च्या वरी कॅप आहे. C of x equal to V of x plus E of x. So V of x is given x raised to 6 plus x raised to 4 plus x plus 1. So decoded C of x is equal to x raised to 6 plus x raised to 4 plus x plus 1. So code C is equal to 1010011. This is the correct code word. It means decoder correctly find the code word. This is the process for decoding. Important cyclic codes: BCH code, powerful random error correcting code, and GOLI 2312 code, triple error correcting code. NARES code is a block code used in CD, DVD, HDTV transmission, non-binary, widely used for error control in data communication and data storage. Conclusion: cyclic code is good for error detection due to its structure, and it is so easy to implement. References: Coding Theory, first course by Sandling and Chopping, Communication System, 3rd edition by Simon Hacking, and last first course in Coding Theory by Hill Raymond. Thank you. Any questions? Any doubt? करा त्यांना येता येतं उद्या पहा, कारण मी परीक्षेला विचारतो तोपर्यंत. ठीक आहे. क्वेश्चन्स आहे कुणाला काय? मायामुळे नौशाद, पॅरिटी चेक पॉलिनॉमियल आणि पॅरिटी चेक मॅट्रिक्स मध्ये काही संबंध आहे का? पॅरिटी चेक पॉलिनॉमियल आणि पॅरिटी चेक मॅट्रिक्स गेलाय का? हो सर, घेतले. सर पॅरिटी चेक पॉलिनॉमियल फाइंड केल्यानंतर पॅरिटी चेक मॅट्रिक्स काढतो ना आपण. बरोबर आहे, ठीक आहे. सायक्लिक कोड का स्टडी करायचे, काय फायदा त्याचा? सायक्लिक कोड्स are very लिनियर कोडचा आपण फायदा लिहिला तर सायक्लिक कोडचा काय फायदा आहे? So cyclic codes have very good performance in detecting single bit error and double error, and they can easily implemented in hardware and software. ओके, व्हेरी गुड. ठीक आहे. आता हे तुमचा पिंपळे सरांचा क्लास असेल पुढचा. कुणाला काही डाऊट्स आहेत का? सीमा कदम, सागर शिंदे. टॉपिक असे सिलेक्ट करायचे सेमिनारला. एक्झाम सीट नंबर कोण काय म्हटलं? सागर. एक्झाम सीट नंबर एक्झाम सीट नंबर नंतर सांगा आता मला, मी ते मिनिमाइज केलं जे टाईप करत होते ते. ठीक. आता विष्णू कदमला रिमाइंड करा 1:15ला सेमिनार द्यायचा म्हणून. हो, सांगितलं. हो सर. ठीक आहे सर, आहे मी प्रेझेंट आहे, देतो 2:15 वाजता. आहे का? प्रेझेंट आहे का? हो सर, देतो 2:15 वाजता. 2:15ला द्या, मी लिंक पाठवतो ग्रुपमध्ये हो सेमिनारची. ओके. थांबूया तिथे. पिंपळे सर वाट पाहत असेल तुमची.